नमस्कार, मी डॉक्टर अग्रज जोशी. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. आज मी मासिक पाळी याच्याबद्दल बोलणार आहे. नॉर्मल मासिक पाळी काय असते, ती किती दिवसाच्या अंतरावर येते, ती किती दिवस राहते, किती रक्तस्राव होतो ह्याच्याबद्दल आपण जरा बोलूयात. तर असं काही ठराविक कालावधी नाही आहे ज्याच्या अंतरावर मासिक पाळी यायलाच हवी. तो कालावधी 21 दिवस ते 35 दिवस या दोन कालावधीमध्ये वेरी करत राहतो. म्हणजे जर तुम्हाला मासिक पाळी 3 आठवड्याच्या अंतरावर येत असेल तरी ते नॉर्मल आहे, आणि 35 म्हणजे 5 आठवड्याच्या अंतरावर येत असेल तर तेही नॉर्मल आहे. मासिक पाळी ही 28 किंवा 30 याच दिवसाच्या अंतरावर यायलाच हवी असं काही नाही. ती पाळी जर 3-4 दिवस पुढे मागे राहत असेल तरी काय घाबरण्याचं कारण नाही. पण मात्र जर पाळी लांबली असेल, म्हणजे 35 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असतील आणि तुम्हाला मासिक पाळी आली नसेल तर मात्र त्याची कारणं शोध घेणं हे गरजेचं आहे. एक पहिलं कारण म्हणजे प्रेग्नन्सी टेस्ट करणं, कारण की पाळी लांबणं ह्याचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे प्रेग्नन्सी आहे. प्रेग्नन्सी जर नसेल तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांना डॉक्टरांशी गाठ घ्यायला हवी, जेणेकरून तुम्हाला समजेल. पुढच्या तपासण्या करून, रक्ताच्या आणि सोनोग्राफी वगैरे करून तुम्हाला एक आयडिया येऊ शकते. तर पाळी 21 दिवसाच्या आधी जर येत असेल, म्हणजे प्रत्येक 15 दिवसाला येत असेल, प्रत्येक 13 दिवसाला येत असेल तरी डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आता जेव्हा पाळी येते तेव्हा रक्तस्राव किती दिवस होतो हेही जाणून घेणं गरजेचं आहे. 2 ते 4 दिवस हा एक ॲव्हरेज कालावधी आहे जेव्हा महिलांना रक्तस्राव होतो. पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी अंगावरचं जास्त जाणे हे कॉमन असतं. जसं जसं पाळीचे दिवस पुढे जातात तसं तसं रक्तस्राव कमी होत जातो. ऑन ॲन ॲव्हरेज 4 दिवस असं पकडलं जातं की महिलांना रक्तस्राव होतो. जर महिलांना 7 दिवसापेक्षा जास्त वेळ कालावधी रक्तस्राव होत असेल तर मात्र ते काय नॉर्मल नाही आहे आणि पुढं त्याच्या चाचण्या करणं गरजेचं आहे. एका दिवसाला ऑन ॲन ॲव्हरेज 3 ते 4 पॅड भिजणं हे नॉर्मल आहे. तुम्हाला जेव्हा अंगावरचं रक्तस्राव होत असेल तेव्हा गाठी न जाणं किंवा गाठी जाणं हे जाणून घेणं किंवा ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की जर अंगावरून गाठी जात असतील तर ते मात्र नॉर्मल लक्षण नाही आहे. याचा अर्थ असा आहे की तुमचं शरीरातून जास्त रक्तस्राव होते, जेणेकरून ते गाठी बनत आहेत आणि शरीराच्या बाहेर पडत आहेत. जर 7 दिवसापेक्षा जास्त रक्तस्राव होत असेल किंवा एका दिवसाला 7 किंवा 8 याच्यापेक्षा जास्त पॅड भिजत असतील तर मात्र डॉक्टरांची गाठ घेणं गरजेचं आहे. असं मानलं जातं की एका पाळीमध्ये 80 ml एवढा रक्तस्राव होतो, पण हे नेमकं मोजणं शक्य नसतं. त्यामुळं आपण पॅड किती भिजतात याच्या बाबतीत बोलून एक अंदाज घेऊ शकतो की किती रक्तस्राव होते. आता पुढची गोष्ट म्हणजे पाळीमध्ये वेदना होणं. प्रत्येक पाळीमध्ये वेदना होणं हे नॉर्मल गोष्ट आहे. वेदना म्हणजे किती व्हायला हव्यात आणि किती वेदना तुम्ही सहन करू शकता हे आपण जाणून घेऊयात. जर तुमच्या रोजच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज, जे रोजची तुमची कामं, घरची कामं, किंवा तुम्ही जर कुठे कामाला जात असाल तर तुमचं जॉबवर तुमच्या पोटातली जी वेदना आहे ते जर प्रमाणापेक्षा जास्त असून तुम्हाला जर ती रोजची कामं नीट करता येत नसतील नियमितपणे, तर मग जे वेदना आहेत ते जास्त आहेत एवढं मानणं आपण ठरवू शकतो. जर वेदना जास्त असतील प्रमाणापेक्षा तर एकतर आपण औषधोपचार घेऊ शकतो. अशाच प्रमाणे जर तुम्हाला पोटात जास्त दुखत असेल तर हॉट वॉटर फर्मेंटेशन आपण करू शकतो. म्हणजे पाण्याची गरम पिशवी पोटाला लावणं, पाठीला लावणं ह्यानेही वेदना कमी होतात. जर वेदना होतच नसतील पाळीमध्ये तर याचं कारण आहे, काहीच वेदना होत नसतील तर हे नॉर्मल नाही. जर तुमची पाळी खूपच लांबली असेल, 40-50 दिवस 2 महिन्यांनी पाळी येत असेल आणि तुमच्या पाळीमध्ये काहीच वेदना होत नसतील तर याचा अर्थ आहे की तुमची पाळीची जी सायकल आहे ती नॉर्मल नाही आहे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांना गाठ घेणं गरजेचं आहे. एवढंच मी सांगून हा व्हिडिओ संपवतो. अजून पण पाळीबद्दल आणि महिलांच्या प्रकृतीबद्दल मी असंच थोडे व्हिडिओज बनवत राहील. थँक्यू.